अनेक कामं गावाची झाली आहेत, फंड आलेला आहे आणि काही कामं जी NDA आणि सरकारच्यामुळे कदाचित काही कोऑर्डिनेशनमुळे उशीर झाली आहे, त्याचा फॉलोअप आम्ही घेतो. PMRD एक नवीन रस्ता करते, त्याचं डिझाईन केलेलं आहे, त्याचा निधी आलेला आहे, पहिला मुद्दा. आणि दुसरा NDAचे नियम कायदे हे खूप स्ट्रिक्ट असतात, पुन्हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं योग्य नाही. त्याच्यामुळे त्यातल्या त्यात आम्ही NDAच्यामुळे सातत्याने डायलॉग देऊन मार्ग काढायचा प्रेमाने आदराने करत असतो. त्यांच्याकडे हेडलाईन करायला त्यांना शरद पवारच लागतात आणि आता इतके 10 वर्ष झालं त्यांचं सरकार केंद्रापासून दिल्लीपर्यंत आहे. आता 10 वर्ष त्यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे, तरी त्यांना टीकेला शरद पवारच लागतात. आपण 24 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे. 24ला काय होतं बघूया. मला माहिती नाही, मी वाचलं. तुम्ही आता संसदेतला विषय सांगितला, ती 2 मुलं घुसली होती बेरोजगारी संदर्भात, काय नेमकं तिथं घडलं होतं आणि काय जी घटना संसदेत झाली अतिशय दुर्दैवी आहे, सिरियस सिक्युरिटी ब्रीच आहे आणि माननीय स्पीकर साहेबांनी त्याची मीटिंगही बोलवली आहे. आणि आज आम्हाला एक पत्रही आलेलं आहे जे आता डाउनलोड झालं नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे ते मी वाचीन आता काय पत्र लिहिलं आहे. पण मला असं वाटतं कुठेही म्हणजे पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो म्हणून नाही, पण या देशाचे प्रधानमंत्री, व्हाईस प्रेसिडेंट हेही त्याच वास्तूमध्ये बसतात आणि अनेक सिक्युरिटी गार्ड्स असतात, तिथे काम करणारे प्रेसमधले लोक असतात. म्हणजे कुठल्याही वास्तूमध्ये सिक्युरिटी ही असलीच पाहिजे, आमचीच फक्त नाही सगळ्यांचीच. आणि ज्या पद्धतीने तो अटॅक त्या दिवशी झाला आमच्या ध्यानीमनीच नव्हता. आम्हाला असं वाटलं की कोणीतरी चुकून पडलं आहे, पण नंतर कळलं की तो अटॅक होता. आणि ज्या बेरोजगारीबद्दल ती मुलं अतिशय म्हणजे पोट तिडकीने बोलत होती, हे आता हळूहळू कळते. पण नक्की कोण मुलं होती काय ते आता हळूहळू कळायला लागलं आहे. आणि त्यांची जी घटना झाली ही अस्वस्थतेमुळे झाली हे आता आपल्याला दिसतं. माझं म्हणणं आहे की सरकारच्या मनात काही पॉलिसी आहे का नाही आहे हे क्लॅरिफिकेशन काही आलेलं नाही. त्यामुळे पूर्ण त्यांच्या मनात काय हे कळल्याशिवाय मला असं वाटतं की एखाद्या कुणाच्याही विधानावर बोलणं अयोग्य आहे. पण पूर्ण कॉन्टेक्स्ट काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे किंवा सरकार काही प्रस्ताव आणतंय का काय ते समजून घ्यायला पाहिजे. माझं म्हणणं आहे हा ड्रग्समध्ये कम्प्लीट फेलियर आहे महाराष्ट्र सरकारचं. होम मिनिस्टरच्या राज्याचे म्हणले होते की मी पर्दाफाश करीन या ड्रग्सचा, तसं होताना काहीही दिसत नाही आहे. ज्या पद्धतीने नाशिकमध्ये आम्ही ॲक्शन आम्हाला वाटत होतं होईल आणि आम्ही राजकारण बाजूला ठेवू, देवेंद्रजींना मी विनंती केली होती की सगळं राजकारण एका बाजूला ठेवू, पण ड्रग्सच्या विरोधात आपण सगळे पूर्ण ताकदीने एक सामाजिक प्रश्न म्हणून लढला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. काही महत्त्वाचे असतील किंवा आरोप प्रत्यारोपाबद्दल क्लॅरिफिकेशन काहीच सरकारकडून आलेलं नाही. त्याच्यामुळे या ड्रग्समध्ये नक्की कोण आहे काय आहे ह्याच्यात कुठलीही स्पष्टता येत नाही आणि सरकार ह्या विषयामध्ये सिरियस नाही आहे हे त्यांच्या गेल्या महिन्याभराच्या वागण्यामध्ये दिसते. आणि काही नाही तर ड्रग्सच्या लोकांना मदतच या सरकारने केलेली दिसते. मला असं वाटतं हे खूप गंभीर विषय असतात. या देशामध्ये राज्यामध्ये होम मिनिस्ट्री आहे, त्या होम मिनिस्ट्रीने याच्यावर बोललं पाहिजे ना. होम मिनिस्ट्री आहे कशाला जर आपण हे सगळं जर TV वरच बघणार असलो तर. होम मिनिस्ट्रीची जबाबदारी काय? ड्रग्ज झालं, अंडरवर्ल्ड आलं,
काही झालं तरी आपणच चर्चा करायची. मग होम मिनिस्ट्री काय करते या राज्यातली आणि देशात? पवार स्वतःला मराठा मानत नाहीत का? त्यांनी 1 लाख 1 मराठाची घोषणा देऊन सांगून आम्ही त्यांना मराठा बोलतो. अहो, ही लोकशाही आहे, लोकांना बोलायचा अधिकार आहे. काही अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनात विकासाच्या मुद्द्यावर कुठे चर्चा होत नाही असं महाराष्ट्र सरकारच्या अधिवेशनात, महाराष्ट्र सरकारच्या अधिवेशनामध्ये हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे त्यांनी काय काय केलं आहे तुम्ही बघा. साखरेचा जो इथेनॉलचा निर्णय झाला, गुरुवारी पियुष गोयल पार्लमेंटमध्ये म्हणाले की आम्ही इथेनॉलमध्ये मोठं काम करणार आहे, आणि शुक्रवारी त्यांनी इथेनॉल बॅन केलं. म्हणजे यू टर्न केला की नाही. आणि असे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात, मग कांदा असेल, साखर असेल, धान असेल, सोयाबीन असेल, किती तुम्हाला उदाहरणं देऊ ज्याच्यात कन्सिस्टंटली इनकन्सिस्टंट. म्हणजे ही या सरकारची, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारची खासियत आहे शेतीच्या बाबतीत. इथेनॉलमधून इथून जेव्हा दबाव पडला तेव्हा त्यांनी ते यू टर्न पुन्हा केलं. म्हणजे एकदा दोनदा असे सारखी इथेनॉलवर यू टर्न चालले आहेत महाराष्ट्र केंद्र सरकारचे. आणि कांद्याच्या बाबतीत अतिशय उदासीन आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप कोण करत असेल तर महाराष्ट्राचं केंद्र सरकार करते. कारण का कांद्याच्या लोकांना न्याय मिळत नाही आहे. कांद्याचा शेतकरी हा कोण आहे? जो अल्प उदारक आहे, जो कमी शेतीमध्ये, कमी पाण्यामध्ये जो शेती करतो, तो कांद्याचा शेतकरी. आता त्याला ज्या पद्धतीने टॅक्स लावला आहे, निर्यात बंद केली आहे, ह्याच्यात पूर्णपणे त्यांचं कंबरडं मोडण्याचं पाप हे सरकार करते. मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या बैठकीला जाणार आहे. ये बहुत सीरियस मामला है और मेरे ख्याल से उसकी जांच होनी चाहिए. मेरे ख्याल से समाज में बहुत सारी चीज़ें ऐसी होती है, किसी का अगर बच्चा कुछ करे तो उसके पिताजी या माँ पे, कोई माँ बच्चे को ऐसा नहीं सिखाती कि कुछ गलती करो. तो मेरे ख्याल से हम सब ने इसका सेग्रीगेशन करना चाहिए. माँ बाप एक तरफ और बच्चे ने क्यों किया है उसकी पूरी जांच होनी चाहिए. जो हो रहा है वो गलत हो रहा है. और महाराष्ट्र में ड्रग माफिया हो या कुछ भी हो, इट्स अ कंप्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री. नहीं, मेरे ख्याल से उनकी डेडलाइन 25 तारीख या 24 तारीख तक है, तो 24 तारीख तक रुकते हैं, देखते हैं महाराष्ट्र सरकार क्या करती है. वो हंगामा नहीं था, अटैक था. नहीं, मेरे ख्याल से बहुत चिंताजनक परिस्थिति है. जिस तरह से हुआ था, मैं खुद पार्लियामेंट में थी जब ये सब हुआ, तो मेरे ख्याल से इसकी पूरी इंक्वायरी होनी चाहिए. हम सब पार्टियों को माननीय स्पीकर साहब ने भी बुलाया था, और मेरे ख्याल से इसकी बहुत ठीक से जांच होनी चाहिए. और आपको भी, हम सबको सोचना चाहिए कि आज के बच्चे अगर बेरोजगारी के खिलाफ ऐसा कदम उठाने, तो ये बहुत चिंताजनक बात है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.